नमस्कार, मी विशाल परदेशी. आपण बघताय सकाळी 9च्या घडामोडी आणि या बुलेटिनमध्ये सुरुवात करूयात आजच्या दिवसाच्या महत्त्वाच्या बातमीने. अर्थात आपल्या सगळ्यांसाठीच अभिमानाची आणि आनंदाची बातमी अशी आहे की राफेल लढाऊ विमान आज औपचारिकरित्या भारतीय हवाई दलामध्ये दाखल होणार आहे आणि या निमित्तानं अंबाला वायुदल तळावरती दिमागदार सोहळा पार पडणार आहे. सकाळी बरोबर 10 वाजता म्हणजे आत्ता तासाभरानी या सोहळ्याला सुरुवात होईल. संरक्षण मंत्री राजनाथ सिंग, फ्रान्सचे संरक्षण मंत्री फ्लोरेन्स पार्ली, दसाव एव्हिएशनचे सीईओ, त्याचबरोबर भारतीय वायुदल प्रमुख आरकेएस भदौरिया आणि संरक्षण दलाचे प्रमुख बिपिन रावत उपस्थित असतील. या सोहळ्यामध्ये राफेलची सर्वधर्म पूजा पार पडेल आणि त्यानंतर विमानांची प्रात्यक्षिकं केली जातील. याचबद्दल आपण बोलणार आहोत. निवृत्त लष्करी अधिकारी ब्रिगेडियर हेमंत महाजन सर आपल्याबरोबर आहेत. सर, पहिले तर आपण एकमेकाचं अभिनंदन करूयात ते या अर्थाने, कारण औपचारिकरित्या आपली सामरिक सामर्थ्य वाढवणारं जे राफेलचं स्क्वॉड्रन आहे ते आपल्याकडे दाखल होतं आहे. आजच्या दिवसाकडे आपण कसं बघायला पाहिजे? मला वाटतं हा आपल्या भारतीय हवाई दलाकरता एक महत्त्वाचा दिवस आहे की 5 राफेल विमानं आता लढण्याकरता तयार आहेत आणि तोच सोहळा नेमका आज होतो आहे. कारण आपल्याला आठवत असेल की त्यांचं आगमन जे झालं होतं अंबाला एअरबेसमध्ये ते मला वाटतं 27 ऑगस्टला झालं होतं आणि त्यानंतरचा जो वेळ असतो त्यांचं मेंटेनन्स करणं, त्यांना लढाई करता तयार करणं, लढाई करता हवाई उड्डाण करणं, लडाखच्या वरती उडणं, या सगळ्या कारवाया करण्याकरता, आणि त्या आता सगळ्या पूर्ण झालेल्या आहेत. आणि आता ही जी 5 विमानं आलेली आहेत ही लढण्याकरता जर गरज पडली लडाख सीमेवरती तर त्याकरता ती तयार आहे. तर त्यामुळे हा दिवस नक्कीच महत्त्वाचा आहे. कारण जसं आपण याच्या आधी पण म्हटलं होतं की हे जे विमान आहे हे अतिशय अत्याधुनिक आहे आणि आपल्याकडे सध्या असलेली जी विमानं आहेत अत्याधुनिक म्हणजे सुखोई, त्याच्यापेक्षा सुद्धा हे डबल किंवा ट्रिपल अशा क्षमतेचं आहे. तर त्याच्यामुळे भारतीय वायुदलाची क्षमता जी आहे ती वाढणारच आहे आणि पर्यायाने भारतीय सैन्याची आणि देशाची. तर त्यामुळे ही लढाईला तयार झालेली विमानं ही आपल्याकरता एक नक्कीच आनंदाची बाब आहे. कारण सध्या चीन सीमेवरती जो तणाव आहे तो कमी व्हायच्या ऐवजी वाढतोच आहे आणि रोजच आपण वेगवेगळ्या बातम्या ऐकतो. आणि आत्ताच तुम्ही जसं बातम्यांमध्ये सांगितलं की वेगवेगळी युद्धजन्य कारवाया ज्या चीन करत आहे आणि आपण त्याला प्रत्युत्तर देत आहे. तर म्हणून त्यांचं आता या राफेल विमानांचं अंबालामध्ये युद्धाकरता तयार होण्याचा जो आज समारंभ आज जो होणार आहे हा अर्थातच महत्त्वाचा आहे. आणि दुसरं अजून जास्त महत्त्वाचं की या सोहळ्याकरता फ्रान्सचे अनेक अधिकारी उपस्थित राहणार आहे. आणि त्याच्यामधून एक बातमी अशी येते की ही जी उरलेली जी विमानं आहेत, टोटल 36 विमानं आपल्याला मिळणार आहेत, ती विमानं 2021 म्हणजे दिलेल्या वेळेच्या पुष्कळ आधीपर्यंत भारतीय हवाई दलामध्ये सामील होणार आहेत. तर ज्याच्यामुळे आपल्याला 2 स्क्वॉड्रन्स लढाऊ राफेल विमानाची मिळतील की जी अतिशय अष्टपैलू विमानं आहे आणि ज्यामुळे आपली युद्ध क्षमता ही नक्कीच वाढेल. कारण त्यांची जी लढण्याची क्षमता आहे तो एक वेगळा प्रश्न असू शकतो की ते नेमकं त्याच्यामुळे आपला काय फायदा होणार आहे, परंतु अत्याधुनिक आहे तर त्यामुळे आपली युद्ध क्षमता ही नक्कीच वाढलेली आहे. सीमेवरती चीनच्या कारवाया होताना आपण बघतोय. पाकिस्तान देखील केव्हाही फ्रंट उघडेल हे सांगता येत नाही. अशा वेळी जे एअरबेस हे स्क्वॉड्रन ठेवण्यासाठी निवडण्यात येत आहेत, जरा त्या दृष्टीने पण आम्हाला सांगा ना. म्हणजे जी प्लेस करण्यात येते जिथं या स्क्वॉड्रनला ठेवण्यात येतं त्या पाठीमागे देखील एक उद्देश असतो. असं आहे की 2 फ्रंट वॉर विषयी पुष्कळ तज्ज्ञ बोलण्याचा प्रयत्न करत आहे, पण माझ्या मते पाकिस्तानची हिंमत नाही की ते 2 फ्रंट वॉर करतील. परंतु ज्याला फौजी भाषेमध्ये म्हणतात वर्स्ट कंटिंजन्सी, झालं तर काय करायला पाहिजे. अंबाला जो एअरबेस आहे तिथून जी विमानं उडतात ती लडाखच्या सीमेवरती म्हणजे चीन सीमेवरती तर ती नक्कीच उपयोगी त्यांचा वापर केला जाऊ शकतो. परंतु जो वेस्टर्न लडाख आहे जिथे पाकिस्तानला आपली सीमा लागते आणि तिथे सेकंड फ्रंट पाकिस्तान उघडू शकतो अशी शक्यता काही वर्तवतात. तर तिथे सुद्धा ही विमानं चांगल्या पद्धतीनेही वापरता येतात. आणि एवढंच नव्हे तर हे विमान असं आहे
की याची रेंज म्हणजे पल्ला खूप जास्त आहे. जवळजवळ 3,500 किलोमीटर इतकी ती लांब जाऊ शकतात. तर त्याच्यामुळे चीन तिबेटमधलं कुठलंही चीनी टार्गेट वरती ते हल्ला करू शकतात. मग ते महत्त्वाचे पूल असो की चीनी सैन्याच्या कॅन्टॉनमेंट असो किंवा पाकिस्तानच्या बाबतीत म्हणायचं म्हटलं की त्यांची विमानतळं असो की त्यांचे ॲम्युनिशन डंप असो की त्यांच्या सैन्याची जी त्यांची वेगवेगळी ठिकाणं आहेत ती असो. याच्याशिवाय ही विमानं विमानातून जमिनीवरच्या टार्गेटवरती पण हल्ला करू शकतात किंवा विमानातून जर दुसऱ्या देशाचं जर विमान त्यांच्यासमोर लढण्याकरता आलं, त्याला आपण एअर टू एअर कॉम्बॅट म्हणतो, त्याकरता ती सुद्धा सक्षम आहे. तर त्याच्यामुळे जे चीननी चिलखती विमानं किंवा रणगाडे वगैरे आणलेले आहेत लडाखच्या ईस्ट लडाखमध्ये, तिबेटमध्ये, तर त्यांच्यावरती सुद्धा हल्ला करता ती उपयुक्त आहे. आणि त्याचप्रमाणे जर वेस्टर्न लडाखमध्ये जर पाकिस्ताननी दुसरी फ्रंट उघडण्याचा प्रयत्न केला, तर त्यांचे जे सैन्याचं जे कॉन्सन्ट्रेशन असेल, त्यांचे सैन्य जे हल्ल्याकरता येत असेल, तर त्यांनी हल्ला करायच्या आधीच त्यांच्या ॲडमिनिस्ट्रेटिव्ह बेसवरती किंवा त्यांच्या लॉन्चिंग पॅडवरती आपण हल्ला करू शकतो. तर त्याच्यामुळे चीन आणि पाकिस्तानचे होणारे हल्ले हे आपण पुष्कळच आधी थांबवू शकतो. आणि एवढंच नव्हे तर जी विमानं पाकिस्तानची किंवा चीनची त्यांच्या विरुद्ध लढण्याकरता येऊ शकतात, उदाहरणार्थ पाकिस्तानकडे F-16 ही विमानं आहेत आणि चीनकडे J-10 हे विमान समजलं जातं. परंतु त्यापेक्षा हे आपलं जे राफेल आहे त्याच्यापेक्षा जास्त चांगलं आहे. कारण ज्याच्यावरती जी मिसाईल्स लावली आहेत, म्हणजे जी क्षेपणास्त्र लावली आहेत, त्याला मिटिऑर किंवा स्कॅल्प असं म्हटलं जातं. ही 300 किलोमीटर दूर असलेली शत्रूची विमानं जवळ यायच्या आधीच उडवू शकतात. आणि याच्याशिवाय याच्याबरोबरच आपलं तिथे वेगवेगळ्या प्रकारचे रडार्स तिथे लावलेली आहेत, ज्याला ॲरोस्टाट रडार असं म्हटलं जातं. बरोबर. याप्रमाणे ज्यावेळेला चीनची विमानं किंवा पाकिस्तानची विमानं त्यांच्या विमानतळावरतून उड्डाण करतील भारताच्या विरुद्ध हल्ला करण्याकरता, त्याच वेळेस त्यांना ट्रॅक केलं जाऊ शकतं आणि राफेल विमानं त्यांच्या विरुद्ध त्यांना आकाशामध्येच हल्ला करण्याच्या आधी थांबवण्याकरता वापरली जाऊ शकतात. तर त्यामुळे शत्रूची विमानं मग ती J-10 चीनची असो की F-16 ही पाकिस्तानची असो, त्यांच्या विरुद्ध हे अतिशय चांगलं काम करू शकतात. एवढंच नव्हे तर आपल्याला कल्पना आहे की पँगँगसू लेकच्या साऊथ किनाऱ्यावरती जिथे गडबड झाली होती 29-30ला, आपण चीनी सैनिकांना काहींना मारलं, काहींना पकडलं आणि जिथे आपल्या स्पेशल फ्रंटियर फोर्सचा निमा तेनझिंग यांनी प्राणाचे बलिदान दिलं होतं, तर तिथे सुद्धा जर जे पायदळ आपलं तिथे त्या डोंगरांच्या टॉपवरती आहे, डोंगर माथ्यांवरती आहे, त्यांना जर गरज लागली क्लोज एअर सपोर्टची, तर त्याकरता सुद्धा ही विमानं अतिशय चांगल्या पद्धतीने उपयुक्त सपोर्ट आहेत करू आणि शकतात. समर्थ आहेत. अगदी बरोबर सर. धन्यवाद आमच्याशी बोलल्याबद्दल. खरं तर आपण यापूर्वी देखील या राफेलच्या सगळ्या क्षमतेला घेऊन चर्चा केली होती, पण वारंवार एक लक्षात आलं या सगळ्याच्यातनं की कुठल्याही देशाची क्षमता लक्षात घेत असताना किंवा त्याचं समर्थ असणं असं लक्षात घेत असताना त्याची सामरिक शक्ती काय हे देखील एक लक्षात घेणं आवश्यक असतं. त्याच्याकडे देखील बघितलं जातं. आणि आज आपल्या लष्कराच्या ताफ्यामध्ये राफेलचं स्क्वॉड्रन दाखल होणं म्हणजे आपण सामरिकदृष्ट्या शक्तिशाली आहोत हे पुन्हा एकदा पुढे येत आहे आणि ही सगळ्यांसाठीच आनंदाची आणि अभिमानाची बाब आहे. यानंतर आपण जाणून घेणार आहोत इतर घडामोडी. बातमी आहे कंगनाबाबतच्या मोठ्या खुलाशाची. कंगनाच्या घरातील अवैध बांधकामावर हातोडा चालवण्यासाठी पालिकेनं कोर्टाकडे परवानगी मागितल्याची माहिती समोर आली. याविषयी सिव्हिल कोर्टात राज्य सरकारनं अपील केलंय. कंगनाच्या खारमधील घरामध्ये अनेक नियमबाह्य बदल करण्यात आल्याचं समोर आलंय. कंगनाचं खारमधील DB ब्रिज ही जी इमारत आहे त्याच्या 5व्या मजल्यावर तिचं घर आहे. 2018 मध्ये कंगनाने आपल्या घरात अनेक बदल करून घेतले आणि हे बदल नियमबाह्य असल्याचं एकूण लक्षात येत आहे. एकीकडे आपण पाहिलं तर काल तिच्या कार्यालयामध्ये जे नियमबाह्य बांधकाम करण्यात आलेलं होतं, जे नियमात बसणारं नव्हतं, ते बांधकाम तोडण्यात आल्याची दृश्य आपण बघतोय. दुसरीकडे हीच ती इमारत आहे ज्या इमारतीमध्ये कंगना ही 5व्या मजल्यावरती राहते. हा तो भाग आहे ज्यामध्ये खरं तर परवानगी नसताना किंवा त्या
इमारतीच्या प्रत्येक फ्लॅटच्या प्लॅनमध्ये असणाऱ्या व्यतिरिक्त, म्हणजे प्लॅनमध्ये ज्या गोष्टींना परवानगी देण्यात आलेली असते त्याच गोष्टी खरं तर तुम्ही तिथे करू शकतात. पण त्या प्लॅनमध्ये याच्यामध्ये एकूणच स्ट्रक्चरमध्ये तिने बदल करून घेतले आणि सोयीनुसार हे बदल करून घेण्यात आलेले आहेत. ज्याबद्दलची तक्रार दाखल झाली होती त्यावरही आता महापालिका काही कारवाई करते का हे बघणं फार महत्त्वाचं ठरणार आहे. पण या कारवाईनंतर काही प्रश्न उपस्थित होत आहेत. म्हणजे त्यामध्ये असं आता म्हटलं जाते की कंगनाला दम तर मनीष मल्होत्रावर मात्र दया, अशी भूमिका उघड झाली आहे. कंगनाच्या ऑफिस शेजारीच मनीष मल्होत्राचं ऑफिस देखील आहे. एकाच दिवशी दोघांना नोटीस बजावण्यात आली, मात्र मल्होत्राच्या कार्यालयावर कारवाई झाली नाही आणि त्यामुळे बीएमसीच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होतं. कंगनाच्या ऑफिसवर ज्या तोडक कारवाई केली त्या बंगल्याच्या बरोबर बाजूला 6 नंबरचा जो बंगला आहे तो आहे मनीष मल्होत्राचा. मनीष मल्होत्राच्या या बंगल्यामध्ये पण कमर्शियल ॲक्टिव्हिटी सुरू आहेत. म्हणजे काय, इथे आपण बघितलं की अशा पद्धतीनं सॅलॉन आणि स्पासाठी वेगळे इथे केबिन्स बघायला मिळतात आणि वरचा जो मजला आहे त्याच्यावर पण पार्टिशन केलेलं आहे. इतकंच नाही, तो जो दुसरा मजल्याचा जो टेरेस आहे त्याला पूर्णपणे एक छत टाकण्यात आलेलं आहे आणि या संदर्भात पालिकेनं मनीष मल्होत्राला 7 सप्टेंबरला नोटीस बजावली आहे. आपण बघतोय की दुसऱ्या मजल्याचा तो भाग बघतोय की ज्याच्यावर पूर्ण रूफ टाकून त्याला एक खोली सदृश त्याला बनवण्यात आलेलं आहे आणि तिथेही कमर्शियल ॲक्टिव्हिटी आहे. पालिकेनं मनीष मल्होत्राला 7 तारखेला नोटीस बजावली की या सगळ्या प्रकरणामध्ये शोकॉज नोटीस होती. ती MMC ॲक्ट 351 अंतर्गत ही नोटीस देण्यात आली आणि त्याचबरोबर शोकॉज नोटीस म्हणजे तुमच्यावर कारवाई का करू नये या संदर्भात तुम्ही आम्हाला कारणे सांगा, नाहीतर मग तुम्ही त्यावर 7 दिवसानंतर कारवाई करण्यात येईल. म्हणजे मनीष मल्होत्राला कारणे दाखवा नोटीस आणि 7 दिवसांची मुदत, पण कंगनाला मात्र 24 तासांची मुदत आणि तीही स्टॉपवर्क नोटीस. असा दुजाभाव का? अगदी बाजूबाजूला, म्हणजे मध्ये एका फक्त भिंतीचं अंतर आहे. जर आपण दुरून जर दाखवू शकलो इथे कंगनाचा बंगलो आणि मनीष मल्होत्राचा बंगलो तर आपल्या दोन्ही अगदी म्हणजे मध्ये फक्त एका भिंतीचा फरक आहे, इतकाच फरक आहे. दोघांचं बांधकामही अवैध आहे, दोघांचे नियमांचं उल्लंघनही तितकंच सारखंच आहे. पण असं असतानाही मनीष मल्होत्राला 7 दिवसांची मुदत आणि कारणे दाखवा नोटीस आणि दुसऱ्या बाजूला कंगनाला मात्र अवघ्या 24 तासांची मुदत आणि तीही स्टॉप वर्क नोटीस आणि 24 तासानंतर थेट कारवाई आणि थेट तोडक कारवाई. त्यामुळे पालिका हा दुजाभाव का करते हे पालिकेने स्पष्ट करावं. हे नक्कीच आहे की शिवसेने आणि कंगना राणावत त्याच्या दोघांमधलं जे वितुष्ट आहे आणि त्याचाच सगळं जे भोगावं लागतंय ते कंगनाला भोगावं लागतंय. पण इतका अशा पद्धतीनं एकाच प्रकरणात 2 वेगवेगळे न्याय देताना किमान पालिकेने तरी हा विचार करावा की त्यांच्या या कृत्यावर कुणी ना कुणीतरी प्रश्न विचारणार असेल. आणि न्यूज 18 लोकमत नेमकं तेच करतंय की पालिका अशी वेगवेगळी एकाच प्रकरणामध्ये 2 वेगळे न्याय कशी काय लागू करू शकते. प्रवीण शेट्टीसह स्वाती लोखंडे, न्यूज 18 लोकमत, मुंबई. यानंतर वेळ झाली का ब्रेक घेऊयात. पहा फक्त न्यूज 18 लोकमत. ब्रेकनंतर आपण बघणार आहोत महत्त्वाच्या घडामोडी. राज्याच्या ग्रामीण भागात कोरोनाचा कहर वाढतानाच दिसून येतोय. सांगली, मंचर आणि नाशिकमध्ये कोरोनाचा कहर हा वाढतानाच दिसतोय. सांगली जिल्ह्यात 24 तासात 979 नव्या रुग्णांची भर पडलेली असून 32 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. पुणे जिल्ह्यातील मंचर गावात एकाच दिवशी तब्बल 176 कोरोना रुग्ण आढळून आलेत. तर देशात एखाद्या गावात एकाच दिवशी एवढ्या मोठ्या प्रमाणात कोरोना रुग्ण सापडण्याची ही बहुतेक पहिलीच घटना असावी. नाशिक पालिका क्षेत्रात कोरोनाचा प्रसार वेगाने होताना दिसून येतोय. काल दिवसभरात 972 नवे रुग्ण आढळून आलेत तर 9 बाधितांचा मृत्यू झाला आणि आता शहरात 5450 रुग्णांवर उपचार सुरू असून 557 जणांचा मृत्यू झाला. मुंबईच्या तुलनेत पुण्याबद्दल जर बोलायचं झालं तर पुण्यात कोरोनाचा फैलाव जास्त का होतोय असा प्रश्न सध्या अनेकांना पडलाय आणि याला एक कारण म्हणजे पुणेकरांमधील 2 व्हीलर वापराचं प्रमाण जास्त असल्याचं सांगितलं जात आहे. स्वतः पुणे मनपाचे आयुक्त विक्रम कुमार यांनीच हा मुद्दा पुढे आणला. फ्लोटिंग पॉपुलेशन पुणे में जो है उसका एक मुझे कारण दिखता है. दूसरा ये भी दिखता है कि पुणे में पब्लिक ट्रांसपोर्ट लोग कम यूज़ करते हैं. लोगों के पास अपने सुविधाएं हैं, वाहन हैं, उसका इस्तेमाल करते हैं. इसलिए पब्लिक ट्रांसपोर्टेशन जब भी बंद रही तब भी लोगों का आना जाना शुरू रहा. एक ये कारण दिखता है. बोलूयात आमचे प्रतिनिधी चंद्रकांत फुंदे आपल्या बरोबर आहेत. चंद्रकांत, 2 व्हीलर वापराचा म्हणजे अधिकाधिक 2 व्हीलर वापराचा मुद्दा जो आहे
तो पुणे महापालिका आयुक्त पुढे आणताना दिसत आहेत. म्हणजे काय नेमकं यातनं काय अर्थ काढता येईल, कशा पद्धतीने हा प्रसार होतोय? बघ, त्यांनी जे निरीक्षण मांडलंय खरं तर त्याचा अभ्यास हा झालाच पाहिजे. हे नक्कीच वन ऑफ द रिझन आहे. शक्य नाही की मेन रिझन आहे, पण वन ऑफ द रिझन आहे अशासाठी. कारण पुण्यात PMP गेले 6 महिने बंद आहे, तरी मग लोक बाहेर कसे पडत होते तर ऑब्व्हियसली 2 व्हीलरने. आणि या तुलनेत मुंबईत काय होतं, मुंबईत सगळी मुंबई धावते लोकलवरती, लोकल बंद होते, त्यामुळं आपोआप मुंबईतील कोरोनाच्या प्रसारावर एक मर्यादा आल्या. पुण्यात तसं झालं नाही, कारण पुण्यात PMP जरी बंद असली वाहतूक सेवा तरी लोक 2 व्हीलरने बाहेर पडत होते. त्यामुळं हे वास्तव आहे की कोरोनाचा फैलाव बऱ्यापैकी वाढलेला आहे. पण या संदर्भात पुणेकरांना काय वाटतं, जे बाईक वापरतात, आपण त्यांनाच विचारूया. मला सांगा, तुमचं काय मत आहे, बाईक वापरल्यामुळं पुण्यात कोरोना वाढला? असं काय नाही, पण PMTची सेवा काय इतकी आत्ता सुधारलेली नाही आहे. रिक्षा पण एवढं काय घेत नाहीत. त्यामुळे सगळ्यांना कामावर जायचं असेल तर 2 व्हीलर वापरायलाच पाहिजे. पण सगळ्यांनी आपापल्या परीने प्रिकॉशन घेतली पाहिजे, मास्क, हेल्मेट, तर हा कमी होईल. आणि आपापली जबाबदारी सांभाळून प्रत्येकाने आपापल्याप्रमाणे वागलं पाहिजे, तरच हा कोरोनाचा नायनाट होईल. आणि प्रत्येकाने जबाबदारी आपली सांभाळलीच पाहिजे. ओके, आपण पाहिलं विशाल, म्हणजे यांचं सगळ्यांचं मत हेच आहे की ही आमची गरज आहे 2 व्हीलर म्हणजे. पण आता याच्यात ॲडिशन अशी आहे की लोक पुणेकर हेल्मेट वापरत नाहीत. त्यांनी हेल्मेट वापरली तर याच्यावरही निश्चित एक उपाय निघू शकतो. कारण पुणेकर 90% पुणेकर हेल्मेट वापरत नाहीत. हेल्मेट वापरले तर कोरोनाच्या प्रसारावर नक्कीच एक मर्यादा येऊ शकतात, प्रसार कमी होऊ शकतो. धन्यवाद चंद्रकांत या सगळ्या माहितीबद्दल. त्यामुळे पुणेकरांनी ह्या निरीक्षणातल्या काही गोष्टी लक्षात घेणं फार आवश्यक आहे. त्याचा अभ्यास तर झाला पाहिजे. अर्थात 2 व्हीलर वापरामुळे हे सगळं प्रमाण वाढलं आहे का हे तर लक्षात घेत असताना अभ्यास होईलच, त्याचे मुद्दे मांडले जातीलच. पण पुन्हा एकदा काळजी घ्या, मास्क वापरा, सोशल डिस्टन्सिंग पाळा, हे पुणेकरांना सांगायचं, कारण संख्या वाढताना दिसते. यानंतर इथेच थांबणार आहोत. पहा फक्त न्यूज 18 लोकमत.